सगळ्यात महत्त्वाचं जे आहे अवयदांमध्ये ते आहे ब्रेनस्टेम डेथ. म्हणजे एक मेंदूमृत पेशंट जो आहे त्याच्या नातेवाईकांनी जर कन्सेंट दिली अवयदानासाठी, तर कमीत कमी 8 अवयव दान होऊ शकतात आणि 8 जणांचा जीव वाचू शकतो. आता ही मेंदूमृत ही जी पर्टिक्युलर अवस्था आहे, याच्यामध्ये ब्रेन डेड झालेलं, मेंदू मृत झालेला असतो. पण त्याचं हृदय जे आहे ते चालू असतं आणि त्याच्यामुळे त्याचे सगळे ऑर्गन्ससुद्धा चालू असतात. पण जर लाईफ सपोर्टिंग जे इक्विपमेंट आहे, त्याचा जर आपण काढून घेतलं तर त्याचा मृत्यू हा अटळ असतो. आता होतं काय, की मेंदू मृत ही जी अवस्था आहे ती अचानक आलेली असते. ॲक्सिडेंट थ्रू किंवा कुठल्यातरी हायपरटेन्शन वगैरे तुम्हाला मेडिकल फील्डमध्ये जास्त याची नॉलेज आहे. तर जेव्हा हा पेशंट आय-सी-यूमध्ये असतो, त्यावेळेस त्याच्या नातेवाईकांना एकतर मेंदूमृत काय आहे हे माहिती नसतं आणि त्यांना आपला जो जवळचा माणूस आहे, तो श्वास घेताना दिसत असतो. आणि पिक्चरमध्ये आपण कोमा बद्दल बघतो, की पेशंट परत आधीसारखाच नॉर्मल होतो. पण मेंदूमृतमध्ये होत नाही, हे त्यांना माहिती नसतं. आणि मग त्या कंडिशनमध्ये त्यांना ते समजवणं आणि त्यांच्याकडनं कन्सेंट घेणं, हे फार अवघड गोष्ट होऊन जाते. आणि ह्या ह्या कारणामुळे ऑर्गन डोनेशन होऊ शकत नाही.